नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आज मी तुमच्यासाठी 140 प्रश्न हे कव्हर केले आहेत आणि हे प्रश्न मागे झालेले जिल्हा परिषदेमध्ये विचारले गेलेले आहेत आणि तसेच हेच प्रश्न तुम्हाला आणखीन पोलीस भरती तसेच तलाठी भरतीमध्ये पण विचारले जाऊ शकतात। तर तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। 1802 मध्ये बेसिनचा करार कोणाच्या दरम्यान होता? 1802 मध्ये बेसिनचा करार हा कोणाच्या दरम्यान होता? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे ब्रिटिश आणि बाजीराव दुसरा यांच्यामध्ये 1802 मध्ये बेसिनचा करार हा झाला होता। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या वर्षी बंगालमधून गुलामांची निर्यात थांबविण्यात आली? कोणत्या वर्षी बंगालमधून गुलामांची निर्यात ही थांबविण्यात आली आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे 1789 मध्ये बंगालमधून गुलामांची निर्यात ही थांबवण्यात आली होती। नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब यांनी मानव धर्म सभा स्थापन केली? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे दादोबा पांडुरंग यांनी मानव धर्म सभा ही स्थापन केली। नेक्स्ट क्वेश्चन, इल्बर्ट बिल विधेयक खालीलपैकी कशाशी संबंधित होते? इल्बर्ट बिल विधेयक खालीलपैकी कशाशी संबंधित होते? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे न्याय व्यवस्था यासाठी इल्बर्ट बिल विधेयक हे संबंधित होते। नेक्स्ट क्वेश्चन, पहिले इंग्रज शीख युद्ध कोणाच्या काळात झाले? पहिले इंग्रज आणि शीख युद्ध हे कोणाच्या काळात झाले? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे लॉर्ड हॉर्डिंग प्रथम यांच्या काळामध्ये पहिले इंग्रज आणि शीख युद्ध हे झाले होते। नेक्स्ट क्वेश्चन, 1857 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोठे छापले गेले? 1857 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोठे छापले गेले होते? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी होईल, ते म्हणजे हॉलंड या ठिकाणी 1857 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक छापले गेले होते। नेक्स्ट क्वेश्चन, बाळशास्त्री जांभेकर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ हा लिहिला नाही? बाळशास्त्री जांभेकर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ हा लिहिलेला नाही? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे गीता तत्व। तर गीता तत्व या नावाचा ग्रंथ बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलेला नाही। नेक्स्ट क्वेश्चन, 1848 मध्ये स्थापन झालेल्या परमहंस सभेशी संबंधित खालीलपैकी कोण आहे? 1848 मध्ये स्थापन झालेल्या परमहंस सभेशी संबंधित खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे वरील सर्व हे 1848 मध्ये स्थापन झालेल्या परमहंस सभेशी संबंधित आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसार मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसार मंडळाची स्थापना खालीलपैकी कुणी केली? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी होईल, ते म्हणजे डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसार मंडळाची स्थापना ही केली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती घटना लॉर्ड एम हार्ट यांच्या काळात घडली नाही? त्या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे यापैकी कोणतीही नाही। नेक्स्ट क्वेश्चन, गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेली मुंबईतील पहिली देशी भाषेतील वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे? गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे मुंबई समाचार। हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल। नेक्स्ट क्वेश्चन, पुणे सार्वजनिक सभेचे सर्वात महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य खालीलपैकी कोण होते? पुणे सार्वजनिक सभेचे सर्वात महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे
जी.व्ही. जोशी हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वात महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते. नेक्स्ट क्वेश्चन. रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कुणाला म्हटले आहे? रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर असे कुणाला म्हटले आहे? तर या ठिकाणीच उत्तर जे होईल मित्रांनो ऑप्शन बी होईल, ते म्हणजे राजाराम मोहन राय यांना रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर असे म्हटले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? तर या ठिकाणीच उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन ए होईल, ते म्हणजे मुंबई आणि मद्रास. हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल. नेक्स्ट क्वेश्चन. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था 1919 साली कोठे स्थापन केली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था 1919 साली कोठे स्थापन केली? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे काले आणि सातारा या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था 1919 साली स्थापन ही केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? अखिल भारतीय किसान सभेची स्थापना ही कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली आहे? तर या ठिकाणीच उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन बी होईल, ते म्हणजे 1936 मध्ये अखिल भारतीय किसान सभेची स्थापना ही करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 1852च्या आरंभी पुण्यात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती? 1852च्या आरंभी पुण्यात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना ही कोणती आहे? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन सी होईल, ते म्हणजे डेक्कन असोसिएशन. डेक्कन असोसिएशन ही संघटना 1852च्या आरंभी पुण्यात स्थापन झालेली राजकीय संघटना आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणाच्या काळात कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना केली गेली? कोणाच्या काळामध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना ही केली गेली आहे? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन सी होईल, ते म्हणजे वॉरेन हेस्टिंग्ज यांच्या काळामध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना ही करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ब्रिटिश भारतीय राज्य क्षेत्राच्या विस्तारितेचा अंत कोणाच्या काळात झाला? ब्रिटिश भारतीय राज्य क्षेत्राच्या विस्तारितेचा अंत कोणाच्या काळामध्ये हा झाला आहे? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन ए होईल, ते म्हणजे डफरीनच्या काळामध्ये. हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल. नेक्स्ट क्वेश्चन. महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे कधी पोहोचले? महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे कधी पोहोचले? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन डी होईल, ते म्हणजे 5 एप्रिल 1930 मध्ये महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे पोहोचले. नेक्स्ट क्वेश्चन. कोणते युरोपीय देशाने प्रथम भारतासोबत व्यापार सुरू केले? कोणत्या युरोपीय देशाने प्रथम भारतासोबत व्यापार सुरू केले? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन बी होईल, ते म्हणजे पोर्तुगाल. तर पोर्तुगाल या युरोपीय देशाने प्रथम भारतासोबत व्यापार हे सुरू केले गेले. नेक्स्ट क्वेश्चन. 19व्या शतकात भारतीय पुनर्जागरण ना पितामह कोणाला मानले जाते? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे राजाराम मोहन राय यांना 19व्या शतकात भारतीय पुनर्जागरणचे पितामह असे मानले जाते. नेक्स्ट क्वेश्चन. मद्रास येथे होम रूल लीगची स्थापना कोणी केली? मद्रास येथे होम रूल लीगची स्थापना ही कोणी केली? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे डॉक्टर एनी बेझंट यांनी मद्रास येथे होम रूल लीगची स्थापना ही केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणाच्या काळामध्ये भारतीय परिषद हा कायदा 1861 साली पारित करण्यात आला आहे? तर या ठिकाणीच उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे लॉर्ड कॅनिंग यांच्या काळामध्ये भारतीय परिषद कायदा 1861 हा पारित करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
इसवी सन 1872 टिंबटिंब यांनी लंडन येथे इंडियन सोसायटीची स्थापनाही केली. इसवी सन 1872 टिंबटिंब यांनी लंडन येथे इंडियन सोसायटीची स्थापनाही केली. तर या ठिकाणी याचं उत्तर जे होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे आनंद मोहन बोस यांनी इसवी सन 1872 लंडन येथे इंडियन सोसायटीची स्थापनाही केली. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतात मुलकी नोकरशाहीची निर्मिती कोणी केली? भारतामध्ये मुलकी नोकरशाहीची स्थापनाही कोणी केली? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी भारतामध्ये मुलकी नोकरशाहीची निर्मितीही केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महात्मा गांधींनी सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा कुठे वापरला? महात्मा गांधींनी सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा कुठे वापरला? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे दक्षिण आफ्रिका या देशामध्ये प्रथम महात्मा गांधींनी सत्याग्रह हा शब्द वापरला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन हे दिले नाही? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे भात आणि गहू. तर भात आणि गहू या लागवडीस इंग्रजांनी भारतामध्ये त्यांचे शासन असताना भात व गहू यांना प्रोत्साहन हे दिले नाही. नेक्स्ट क्वेश्चन. हरगोविंद खुराना यांना कोणत्या वर्षी नोबेल मिळाला? हरगोविंद खुराना यांना कोणत्या वर्षी नोबेल मिळाला आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए होईल, ते म्हणजे 1968 हरगोविंद खुराना यांना नोबेल हा मिळाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. लोकायुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? लोकायुक्ताची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? तर या ठिकाणीचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे राज्यपाल. तर राज्यपाल हा लोकायुक्तांची नेमणूक हा करतो. नेक्स्ट क्वेश्चन. कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोची दरम्यानचे अंतर टिंबटिंब किमीने कमी झाले. कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोची दरम्यानचे अंतर टिंबटिंब किमीने कमी झाले. तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे 513 किमीने कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोची दरम्यानचे अंतर हे कमी झाले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद हे भूषवले आहे? खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद हे भूषवलेले आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 2 वेळेस राष्ट्रपती पद हे भूषवलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2 ग्रामसभामधील अंतर हे किती महिन्यापेक्षा अधिक असू नये? 2 ग्रामसभामधील अंतर हे किती महिन्यापेक्षा अधिक असू नये? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी होईल, ते म्हणजे 3. तर 2 ग्रामसभामधील अंतर हे 3 महिन्यापेक्षा अधिक असू नये. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर हे कोणते आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे चिल्का. ते आहे ओरिसा या राज्यामध्ये. तिथे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिटी ऑफ जॉय म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते? सिटी ऑफ जॉय म्हणून ओळखले जाणारे शहर हे कोणते आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे कोलकाता. कोलकाता हे शहर सिटी ऑफ जॉय म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील पहिली अपंगांसाठीची बाग कोणत्या शहरात उभारली जात आहे? महाराष्ट्रातील पहिली अपंगांसाठीची बाग ही कोणत्या शहरामध्ये उभारली जात आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे नागपूर या ठिकाणी अपंगांसाठी बाग ही महाराष्ट्रातील नागपूर या शहरामध्ये उभारली जात आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सारस पक्ष्यांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? सारस पक्ष्यांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे गोंदिया हा जिल्हा सारस पक्ष्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट क्वेश्चन. गोदावरीच्या नदीकाठावर अनेक तीर्थक्षेत्रांची ठिकाणे आहेत.
म्हणून या नदीस असे म्हणतात? गोदावरीच्या नदीकाठावर अनेक तीर्थक्षेत्रांची ठिकाणे आहेत, म्हणून या नदीस असे म्हणतात. तर याचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे दक्षिण गंगा असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कुठे उभारला आहे? भारतातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा कुठे उभारला आहे? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे हैदराबाद या ठिकाणी भारतातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा उभारला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्यात रेशीम उत्पादनात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे? महाराष्ट्र राज्यात रेशीम उत्पादनात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकाचा जिल्हा हा ठरला आहे? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे बीड जिल्हा हा महाराष्ट्र राज्यात रेशीम उत्पादनात प्रथम जिल्हा हा ठरलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? ऑस्कर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे चित्रपट. तर ऑस्कर पुरस्कार हा चित्रपट या क्षेत्राशी निगडित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. लावा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? लावा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे अग्निजन्य खडक असे लावा रसापासून बनलेल्या खडकांना म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली? महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे 1981 मध्ये महाराष्ट्र शासनाने सामाजिक वनीकरण विभागाची स्थापनाही केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही? खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश हा होत नाही? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन सी होईल, ते म्हणजे रायगड. तर रायगड या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश हा होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे कुठे आहे? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे पुणे या जिल्ह्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार हे कोणाला आहेत? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन ए होईल, ते म्हणजे राष्ट्रपती यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करण्याचे अधिकार हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. खाली दिलेल्या पैकी सर्वात दक्षिणेकडील घाट कोणता आहे? खाली दिलेल्यापैकी सर्वात दक्षिणेकडील घाट हा कोणता आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी होईल, ते म्हणजे आंबोली घाट हा सर्वात दक्षिणेकडील घाट हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला? संपूर्ण स्वराज्याचा ठराव हा राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला? तर या ठिकाणाचं उत्तर होईल लाहोर. ऑप्शन सी या आन्सर तुमचं एकदम बरोबर होईल. नेक्स्ट क्वेश्चन. गोदावरीची उपनदी असलेली इंद्रावती नदीचा उगम कोठे होतो? गोदावरीची उपनदी असलेली इंद्रावती नदीचा उगम हा कुठे होतो? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी होईल, ते म्हणजे ओडिसा या राज्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वात जास्त साठे टिंबटिंब जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वात मोठे साठे हे टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये आहेत. तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे सर्वात जास्त साठे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. कोणते केंद्रीय मंत्रालय राष्ट्रीय सेवा योजना NSS पुरस्कार प्रदान करते? कोणते केंद्रीय मंत्रालय राष्ट्रीय सेवा योजना NSS
पुरस्कार प्रदान करते? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल. नेक्स्ट क्वेश्चन, चापराळा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चापराळा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन ए, ते म्हणजे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये चापराळा अभयारण्य हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. टिंबटिंब हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे कर्नाळा अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या टिंबटिंब नुसार करतात. आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या टिंबटिंब नुसार करतात. तर या ठिकाणाचं उत्तर काय होईल मित्रांनो ऑप्शन सी होईल, ते म्हणजे अणुअंक. हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाची स्थापना कधी झाली? खालीलपैकी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाची स्थापना ही कधी झाली आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे 1972 मध्ये महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाची स्थापना ही झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी नोबेल पुरस्कार दरवर्षी कधी दिला जातो? खालीलपैकी नोबेल पुरस्कार हा दरवर्षी कधी दिला जात आहे किंवा जातो? तर या ठिकाणीचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे 10 डिसेंबर. तर 10 डिसेंबरला दरवर्षी नोबेल पुरस्कार हा दिला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या गुप्त शासकाने नालंदा विद्यापीठाची स्थापना ही केली होती? कोणत्या गुप्त शासकाने नालंदा विद्यापीठाची स्थापना ही केली होती? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे कुमार गुप्त. या गुप्त शासकाने नालंदा विद्यापीठाची स्थापना ही केली होती. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा टिंबटिंब या राज्याबरोबर आहे. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा ही टिंबटिंब या राज्याबरोबर आहे. तर या ठिकाणाचं उत्तर काय होईल मित्रांनो ऑप्शन सी, ते म्हणजे मध्य प्रदेश या राज्याबरोबर महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा ही आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे? महाराष्ट्रात गोदावरी नदीचे उगमस्थान हे कोठे आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीचे उगमस्थान हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे नवे दुसरे CDS म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? भारताचे नवे दुसरे CDS म्हणून कोणाची नियुक्ती ही करण्यात आली आहे? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे अनिल चौहान यांची भारताचे नवे दुसरे CDS म्हणून नियुक्ती ही करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर बसलेले आहे? हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर बसलेले आहे? तर या ठिकाणीच उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे मुंशी या नावाच्या नदीवर हैदराबाद हे शहर बसलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी हा कोणता आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए होईल, ते म्हणजे डॉल्फिन. नेक्स्ट क्वेश्चन, सरपंच समितीच्या पदसिद्ध सभापती कोण असतात? सरपंच समितीच्या पदसिद्ध सभापती कोण असतात? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे पंचायत समितीचे उपसभापती हे सरपंच समितीच्या पदसिद्ध सभापती असतात. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग हा कोणता आहे? महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग हा कोणता आहे? तर या ठिकाणीचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे कोकण विभाग हा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा हा कोणता आहे? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे मुंबई शहर हा जिल्हा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोणाला म्हणतात? महाराष्ट्राचे मार्टिन लूथर किंग असे कोणाला म्हणतात? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन. आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये तांब्याचा अनुक्रमांक किती? आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीत मध्ये तांब्याचा अनुक्रमांक हा किती आहे? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे 29 एवढा आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये तांब्याचा अनुक्रमांक हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्याच्या अति पूर्वेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्र राज्याच्या अति पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन बी होईल, ते म्हणजे गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या अति पूर्वेकडील जिल्हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 1 नोव्हेंबर 1973 रोजी म्हैसूर राज्याचे नाव बदलून ते असे करण्यात आले. 1 नोव्हेंबर 1973 रोजी म्हैसूर राज्याचे नाव बदलून ते असे करण्यात आले आहे. तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन बी होईल, ते म्हणजे कर्नाटक. तर 1 नोव्हेंबर 1973 रोजी म्हैसूर राज्याचे नाव बदलून कर्नाटक असे करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2, 4, 8, 16 आणि 32 या संख्यांचा लसावी किती आहे? 2, 4, 8, 16 आणि 32 या संख्यांचा लसावी हा किती आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे 32 एवढा लसावी हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जंगल संवर्धन कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला? जंगल संवर्धन कायदा हा कोणत्या वर्षी अंमलात आला आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी होईल, ते म्हणजे 1980 मध्ये जंगल संवर्धन कायदा हा अंमलात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? महाराष्ट्रातील भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे कृष्णा या नदीची महाराष्ट्रातील भीमा नदी ही उपनदी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. उल्लूर सरोवर टिंबटिंबमध्ये स्थित आहे. उल्लूर सरोवर टिंबटिंबमध्ये स्थित आहे. तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे काश्मीर. तर काश्मीरमध्ये उल्लूर सरोवर हे स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला टिंबटिंब म्हणतात. अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला टिंबटिंब असे म्हणतात. तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे पोषण पातळी. हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र केसरी क्रीडा स्पर्धा टिंबटिंबशी संबंधित आहे. महाराष्ट्र केसरी क्रीडा स्पर्धा टिंबटिंबशी संबंधित आहे. त्याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे कुस्ती. तर महाराष्ट्र केसरी क्रीडा स्पर्धा ही कुस्तीशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विवाहासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे? कोणत्या राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विवाहासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे आसाम या राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विवाहासाठी राज्य सरकारची परवानगी ही घ्यावी लागणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2022 या वर्षात किती लाख भारतीय विद्यार्थ्यांनी विदेशात शिक्षण घेतले आहे? 2022 मध्ये या वर्षामध्ये किती लाख भारतीय विद्यार्थ्यांनी विदेशामध्ये जाऊन शिक्षण घेतले आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे 13.24 लाख विद्यार्थ्यांनी 2022 या वर्षामध्ये विदेशात जाऊन शिक्षण हे घेतलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणता उद्योग समूह भारतात
आयफोनचे उत्पादन सुरू करणार आहे? कोणता उद्योग समूह भारतामध्ये आयफोनचे उत्पादन करणार आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे टाटा हा उद्योग समूह भारतामध्ये आयफोनचे उत्पादन सुरू करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या वर्षाची सर्वाधिक उष्ण तापमानाचे वर्ष म्हणून नोंद झाली? कोणत्या वर्षाची सर्वाधिक उष्ण तापमानाचे वर्ष म्हणून नोंद ही झाली आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे 2023 हे वर्ष सर्वात उष्ण तापमानाचे वर्ष म्हणून नोंद ही झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 2023चा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झालेला जॉन फॉस हे कोणत्या देशाचे लेखक आहेत? 2023चा साहित्याचा नोबेल जाहीर झालेले जॉन फॉस हे कोणत्या देशाचे लेखक आहेत? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे नॉर्वे या देशाचे लेखक हे जॉन फॉस हे आहेत. त्यांना 2023चा साहित्याचा नोबेल हा जाहीर झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या विभागाने निपुण महाराष्ट्र उत्सव उपक्रमाची घोषणा केली? महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या विभागाने निपुण महाराष्ट्र उत्सव उपक्रमाची घोषणाही केली आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे शिक्षण. नेक्स्ट क्वेश्चन, आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राने भालाफेकमध्ये कोणते पदक जिंकले? आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राने भालाफेकमध्ये कोणते पदके जिंकले आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे सुवर्ण पदक हे आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राने भालाफेकमध्ये हे पदक जिंकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील एकूण वाघापैकी किती टक्के वाघ भारतात आहेत? जगातील एकूण वाघापैकी किती टक्के वाघ हे भारतामध्ये आहेत? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे 75% वाघ एवढे जगातील एकूण वाघापैकी एवढे हे भारतामध्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, 2024 मध्ये T20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये किती संघ सहभागी होणार आहेत? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे 20 संघ हे 2024 मध्ये होणाऱ्या T20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये एवढे संघ हे भाग घेणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, देशाच्या कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक खटले प्रलंबित आहेत? देशाच्या कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक खटले हे प्रलंबित आहेत? तर या ठिकाणाचं उत्तर जे होईल मित्रांनो ऑप्शन ए होईल, ते म्हणजे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक खटले हे प्रलंबित आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, देशाच्या कनिष्ठ न्यायालयात किती कोटी खटले प्रलंबित आहेत? देशातील कनिष्ठ न्यायालयात किती कोटी खटले हे प्रलंबित आहेत? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे 4.41 कोटी एवढे खटले हे देशातील कनिष्ठ न्यायालयामध्ये प्रलंबित खटले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, सर्वाधिक परदेशी भारतीय नागरिक कोणत्या देशात राहतात? सर्वाधिक परदेशी भारतीय नागरिक हे कोणत्या देशामध्ये राहतात? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे अमेरिका या देशामध्ये भारतातील सर्वाधिक नागरिक हे परदेशामध्ये राहतात. नेक्स्ट क्वेश्चन, सेमिकॉन इंडिया कॉन्फरन्स 2023 कोठे आयोजित करण्यात आली होती? सेमिकॉन इंडिया कॉन्फरन्स 2023 कोठे आयोजित ही करण्यात आली होती? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे गांधीनगर या ठिकाणी सेमिकॉन इंडिया कॉन्फरन्स ही 2023 ही आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन, देशात सेमी कंडक्टर निर्मिती प्रकल्प स्थापन करण्यास केंद्र सरकार किती टक्के अर्थसहाय्य देणार आहे? देशात सेमी कंडक्टर निर्मिती प्रकल्प स्थापन करण्यास केंद्र सरकार किती टक्के अर्थसहाय्य देणार आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे 50% एवढा. नेक्स्ट क्वेश्चन, 14 वर्षाखालील आशियाई टेनिस स्पर्धा कोणत्या राज्यात पार पडली? 14 वर्षाखालील आशियाई टेनिस स्पर्धा कोणत्या राज्यामध्ये पार पडली? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे छत्तीसगड या राज्यामध्ये 14 वर्षाखालील आशियाई टेनिस स्पर्धा ही पार पडली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हातीच्या हालचालीवर नोंद ठेवणाऱ्या मोबाईल ॲप्लिकेशनची सुरुवात कोणत्या राज्यात झाली? हातीच्या हालचालीवर नोंद
ठेवणाऱ्या मोबाईल ॲप्लिकेशनची सुरुवात ही कोणत्या राज्यामध्ये झाली आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे झारखंड या राज्यामध्ये हत्तीच्या हालचालीवर नोंद ठेवणाऱ्या मोबाईल ॲप्लिकेशनची सुरुवात ही झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. संयुक्त राष्ट्रातील सामाजिक आयोगाच्या 62व्या सत्राचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आले आहे? संयुक्त राष्ट्रातील सामाजिक आयोगाच्या 62व्या सत्राचे अध्यक्षपद हे कोणत्या देशाकडे आलेले आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन सी, ते म्हणजे भारत. हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल. नेक्स्ट क्वेश्चन. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड झाली? मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड ही झालेली आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे देवेंद्र कुमार उपाध्याय यांची निवड ही मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग सुरत डायमंड एक्सचेंज किती एकर क्षेत्रात आहे? जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग सुरत डायमंड एक्सचेंज किती एकर क्षेत्रात आहे? तर या ठिकाणीच उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे 35 एकरमध्ये जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग सुरत डायमंड एक्सचेंज ही आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बँक ऑफ महाराष्ट्राच्या नफ्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी किती टक्क्यांनी वाढ झाली आहे? बँक ऑफ महाराष्ट्र राज्याच्या नफ्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी किती टक्क्याने वाढ ही झाली आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे 95% वाढ ही झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पूर्व भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू उद्यान कोणत्या राज्यात तयार करण्यात आले? पूर्व भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये तयार करण्यात आले आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे झारखंड या राज्यामध्ये फुलपाखरू उद्यान हे तयार करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र सरकारने राज्यात किती पशुचिकित्सा पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला? महाराष्ट्र सरकारने राज्यात किती पशुचिकित्सा पथक स्थापन करण्याचा निर्णय हा घेतला आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे 80. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र सरकारने किती वर्षापर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1,00,000 कोटी करण्याची उद्दिष्ट ठेवले आहेत? महाराष्ट्र सरकारने किती वर्षापर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1,00,000 कोटी करण्याचे उद्दिष्ट हे ठेवले आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे 2028 पर्यंत. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रीपदी कोणाची निवड झाली? महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रीपदी कोणाची निवड ही झाली आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे धनंजय मुंडे यांची निवड ही महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रीपदी निवड झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणता दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करतात? कोणता दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करतात? तर याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे 15 जुलै. 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करतात. नेक्स्ट क्वेश्चन. राजस्थान राज्यामध्ये किती नवीन जिल्ह्याची निर्मिती केली? राजस्थान राज्यामध्ये किती नवीन जिल्ह्याची निर्मिती ही केली आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे 17. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्याच्या सरकारने महिलांसाठी गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ केला? कोणत्या राज्याच्या सरकारने महिलांसाठी गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ हा केला आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे कर्नाटक या राज्याने महिलांसाठी गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ हा केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेमध्ये किती लाख नव्या लाभार्थ्यांची नोंद झाली आहे? केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेमध्ये किती लाख नव्या लाभार्थ्यांची नोंद ही झाली आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे 75 लाख नव्या लाभार्थ्यांची नोंद ही केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेमध्ये झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जगातील पहिल्या इथेनॉलवरील मोटारीचे अनावरण कोणाच्या हस्ते झाले? जगातील पहिल्या इथेनॉलवरील मोटारीचे अनावरण हे कोणाच्या हस्ते झाले?
तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे नितीन गडकरी यांच्या हस्ते जगातील पहिल्या इथेनॉलवरील मोटारीचे अनावरण झालेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय फुटबॉल संघाने फिफा रँकिंगमध्ये 5 वर्षानंतर कितवे स्थान मिळवले आहे? भारतीय फुटबॉल संघाने फिफा रँकिंगमध्ये 5 वर्षानंतर कितवे स्थान हे मिळवलेले आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे 100वे स्थान हे भारतीय फुटबॉल संघाने फिफा रँकिंगमध्ये 5 वर्षानंतर मिळवलेले स्थान हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भीम या UPI प्लॅटफॉर्मद्वारे जानेवारी महिन्यात किती लाख कोटींची उलाढाल झाली? भीम या UPI प्लॅटफॉर्मद्वारे जानेवारी महिन्यात किती लाख कोटींची उलाढाल ही झाली आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे 12.98 लाख कोटी इतकी भीम या UPI प्लॅटफॉर्मद्वारे जानेवारी महिन्यात उलाढाल ही झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या सांस्कृतिक धोरण समितीचे प्रमुख कोण आहेत? महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या सांस्कृतिक धोरण समितीचे प्रमुख कोण आहेत? त्याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे सुहास बहुलकर हे सांस्कृतिक धोरण समितीचे प्रमुख आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील शांततेच्या 163 देशातील यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे? जगातील शांततेच्या 163 देशाच्या यादीत भारताचा क्रमांक हा कितवा आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे 127वा. नेक्स्ट क्वेश्चन, मुले व सशस्त्र संघर्ष याबाबतच्या संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांच्या अहवालात भारताचा समावेश कोणत्या वर्षापासून होतो? मुले व सशस्त्र संघर्ष याबाबतच्या संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांच्या अहवालात भारताचा समावेश हा कोणत्या वर्षापासून होतो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे 2010 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, असंघटित कामगारांसाठी कोणत्या राज्याच्या सरकारने स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे महाराष्ट्र राज्य. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्यात कोणते देशातील पहिला ई-बस निर्मिती प्रकल्प होणार? महाराष्ट्र राज्यात कोठे देशातील पहिला ई-बस निर्मिती प्रकल्प होणार आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे पुणे या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन, CBIच्या विशेष संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली? CBIच्या विशेष संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे अजय भटनागर यांची CBIच्या विशेष संचालकपदी यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्र सरकारच्या भारत गौरव रत्नश्री पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? केंद्र सरकारच्या भारत गौरव रत्नश्री पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे महेश शेंगडे यांना केंद्र सरकारच्या भारत गौरव रत्नश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात सध्या किती हजार संस्था कार्यरत आहेत? भारतात सध्या किती हजार संस्था कार्यरत आहेत? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे 40,000 एवढ्या भारतामध्ये सध्या संस्था हे कार्यरत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, WHOच्या सल्लागार समितीच्या सहअध्यक्षपदी कोणाची निवड झाली? WHOच्या सल्लागार समितीच्या सहअध्यक्षपदी कोणाची निवड ही झाली आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे डॉक्टर भूषण पटवर्धन यांची WHOच्या सल्लागार समितीच्या सहअध्यक्षपदी निवड ही झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती देशाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाले आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती देशाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाले आहेत? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे 13 देशांचे आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार हे मिळालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कोणता दिवस हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धा कुठे होणार आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे अहमदाबाद येथे राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धा ही होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
25 जून हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन ए बी, ते म्हणजे आंतरराष्ट्रीय नाविक दिन म्हणून 25 जून हा दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, दिल्ली विद्युत नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? दिल्ली विद्युत नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे उत्तम कुमार यांची निवड ही झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या खाण उत्पादनात एप्रिल महिन्यात किती वाढ नोंदवली आहे? भारताच्या खाण उत्पादनात एप्रिल महिन्यामध्ये किती वाढ ही नोंदवली आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे 5.1% एवढी वाढ ही नोंदवलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दरवर्षी जागतिक महासागर दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? दरवर्षी जागतिक महासागर दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे 8 जून. हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल. या दिवशी दरवर्षी जागतिक महासागरी दिन म्हणून साजरा केला जातो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर पण करा, आणि आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.